तर 5:04 आमच्या शेजारच्या मावशी म्हणजे माझी आईची खूप चांगली होती. ती मला मागं लागली होती की तू चल. तिने मला एकदा दोनदा विचारलं आणि मग मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी मी तिला म्हणले की मी थकून आली आज नको मी उद्या येईन. दुसऱ्या दिवशी तिने मला परत विचारलं. तेव्हा पण मी ती अशी टाळाटाळ केली की नाही मावशी तुम्ही जा मी नंतर येईन वगैरे. आणि तिसऱ्या दिवशी मी घरीच निघाले होते म्हणजे पुण्याला येण्यासाठी. तर मग जेव्हा मी दुकानात गेले वडिलांना सांगितलं की मी महादेवाचं दर्शन करून येते. वडील म्हणाले नाही थांब म्हणजे माझ्या भावाचा एक मित्र आहे जो मंदिरात असतो. त्यांनी मला सांगितलं की मी त्याला फोन करतो त्याच्यासोबत जा. म्हणलं ठीक आहे चालेल. आणि मला वाटत नव्हतं तरी पण म्हणलं आता बहुतेक देवीचं बोलवणं आले जायला पाहिजे. मग मी पटकन आवरले दुकानातच आमच्या पटकन आवरले आणि असं जस्ट मी जेवायला पण नाही मी नाश्ता करायला बसले होते. नाश्ता करायचा मी ओपन केला आणि मी एक घास खाणार तेवढा तो समोर उभा राहिला. मग डोक्यात तरीक्यात आपण देवाला जातोय देवाला खाऊन तर नाही गेलं पाहिजे म्हणून मी थांबले. मी तसंच नाश्ता ठेवला आणि मी गेले.